गर्दी बऱ्यापैकी झालेली, तिकीट काढले, आता चला मंडळ जाऊया स्टेडियमवर. आणि आजची पहिली सेमीफायनल होती बागो विरुद्ध मंडळ आणि इथे मॅच चालू झाली. दोन्ही पण टीमा चांगल्या असल्यामुळे मॅच चांगली होणार असं म्हणतोय. तोपर्यंत तिथे बागोच्या खराब टॅकलमुळे मंडळाला पेनल्टी मिळाली. मॅच चालू झालेला चान्स मिळालेला तो मंडळकडून हुकला आणि पेनल्टी सेव्ह झाली. त्यानंतर दोन्ही पण टीमांचा गेम चांगला चालू होता. तोपर्यंत एका भावानं असा मंडळाचा बोर्ड करून आणलेला. थोड्याच वेळात मंडळाचा खेळाडू संदेश कसारेला बॉल मिळाला आणि मस्त ड्रिबल करत त्यानं चांगला फिनिश केला आणि संदेश कसारकडनं मंडळाची पहिली गोलची नोंद झाली. आणि चालू असलेल्या सामन्यात मंडळ 1-0 गोलने आघाडीवर. थोड्या वेळात हाफ झाला, त्यानंतर परत मॅच चालू झाली. बागोचा गोल फेडायचा प्रयत्न चालू होता तर मंडळाचा त्यांना रोखून धरण्याचा आणि त्यातनंच मंडळाची अटॅक पण चालू होती. मॅच संपायला थोडाच वेळ राहिलेला आणि इथे मंडळाच्या प्लेअरला रेड कार्ड मिळालं. असं वाटत होतं की आता बागोला गोल फिटत्या. तोपर्यंत मंडळाचा खेळाडू सिद्धेश साळुंकेला बॉल घेवला आणि त्यानं मारला आणि तो बॉल गोलीला कळाला नाही आणि स्पिनून गोलीत पडला. आणि चालू असलेल्या सामन्यात सिद्धेश साळुंकेनं गोल मारून मंडळाला मजबूत आघाडी मिळवून दिली. पब्लिक खुश. पब्लिक म्हणलं आता काय फिटत नाही गोल सोडा. त्यानंतर बागोचे गोल मारायचे प्रयत्न चालूच होते पण त्या प्रयत्नांना काही यश मिळालं नाही आणि इथे मॅच संपलेली आहे. आणि इथे श्री शिवाजी तरुण मंडळाने बालगोपाल तालमीवर विजय मिळवून गेम चॅम्पियनशिपच्या फायनल